गुड मॉर्निंग फ्रेंड. एक प्रॉब्लेम मी घेणार आहे आता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो सॉल्व्ह केलेला आहे, मला आन्सर पाठवलं आहे, परंतु मी त्या काही पेमेंट दिला नव्हता. तर पहा मी सॉल्व्ह करतोय. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस कोसेक सेक आणि कॉट जर आलं तर त्याचं रेसिप्रोकल घेऊन फॉर्म्युला चेंज करायचा. तो पहा सोल्युशन गिव्हन इक्वेशन कॉट थीटा इज इक्वल टू 0. आता जर समजा आपण याचा रेसिप्रोकल घेतला तर काय टॅन थीटा इज इक्वल टू, आता याचा रेसिप्रोकल 0 चा पहा तुम्हाला सांगतो 1 डिवाइडेड बाय कॉट थीटा इज इक्वल टू टॅन थीटा याचा असते. ठीक आहे, असा रेसिप्रोकल घेतो आपण. तर 1 डिवाइडेड बाय 0 याचा रेसिप्रोकल काय इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजे इथं इन्फिनिटी येईल. ओके. आता पहा कुठल्या अँगलला टॅन ची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. पहा तुम्हाला माहिती आहे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा हा फॉर्म्युला असतो. पहा जर समजा थीटा इज इक्वल टू 0 जर असेल तर साइन 0 इज इक्वल टू 0 आणि 1 म्हणजे 0 येते. जर समजा आपण थीटा 0 जर घेतला तर टॅन थीटा जे आहे ते 0 येते. ठीक आहे. आता पाय बाय 2 घेऊन पाहूया आपण. थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 तर काय होईल बघा, हे टॅन थीटा साइन पाय बाय 2 1 येतं आणि कॉस पाय बाय 2 0 येते म्हणजे इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजे थीटाची जी व्हॅल्यू आहे ती पाय बाय 2. पहा we know tan theta is equal to tan pi by 2 is equal to infinity. बरोबर आहे. therefore theta is equal to pi by 2. पहिला आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन भेटले. आता बाय अलाइड अँगल फॉर्म्युले, बाय अलाइड अँगल फॉर्म्युले आता अलाइड अँगल फॉर्म्युले कसे करायचे तुम्हाला सांगितलं होतं मी. टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू टॅन पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन पाय 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू. आता पहा हे काय टॅन थीटाचे सर्व फक्त आता आपल्याला ऑल सिल्वर टीकपचा उपयोग घेऊन ते निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह बघायचं. ठीक आहे. हे सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असून बाकी सर्व निगेटिव्ह असतात म्हणजे निगेटिव्ह. हे थर्ड मध्ये टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट हे पॉझिटिव्ह असतात बाकी सर्व निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि चौथ्यामध्ये कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतात बाकी सर्व निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह. अलाइड अँगल फॉर्म्युला कुठला टॅन थीटा टॅन पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. थीटाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. पहा टॅन पाय प्लस पाय बाय 2 इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 इज इक्वल टू टॅन थीटा. ठीक आहे. आता याचं जर समजा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय टॅन 3 पाय बाय 2 बरोबर आहे. टॅन 3 पाय बाय 2 इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 इज इक्वल टू टॅन थीटा. ओके. आता पहा सिन्स 0 is less than 3 pi by 2 is less than 2 pi and 0 is less than pi by 2 is less than 2 pi. Therefore
the principal solution of given equation are theta is equal to pi by 2 and theta is equal to 3 pi by 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला जस्ट प्रॉब्लेम सुरू करण्याअगोदर सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केले, त्याचे आन्सर मला बरोबर आहेत का चुकीचे आहेत विचारलं होतं. ठीक आहे. तर मी त्यांचे आन्सर पाहिलं होतं बघा, आणि बुक मध्ये सुद्धा याचे जे आन्सर आहेत ते थीटा इज इक्वल टू 0 आणि थीटा इज इक्वल टू पाय असे दोन प्रिन्सिपल सोल्युशन आहेत. ठीक आहे. तर पहा आता, जर समजा आपण याचा रेसिप्रोकल घेतला तर तो असा यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे हे आन्सर जे आहे असं मला वाटतं की हे चुकीचं असेल. जर समजा याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन असेल तर हा प्रॉब्लेम मी नंतर सांगेल, किंवा जर समजा हा प्रॉब्लेम चुकीचा आहे किंवा चुकीचा सॉल्व केला असेल तर मी तुम्हाला नंतर पुन्हा एकदा हा प्रॉब्लेम रिवाइज करून सांगेल. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. तुम्ही पॉज करून तो लिहून घ्या. Next problem. Find the principal solution of cos theta is equal to -1/2. ठीक आहे. याच्या अगोदर असा प्रॉब्लेम झाला होता, पण तिथं मायनस साइन होतं ते प्लस होतं. तर पहा आता, मायनस असताना काय करायचं ते लक्षपूर्वक ऐका. सोल्युशन गिव्हन इक्वेशन cos theta is equal to -1/2. बरोबर आहे. आता पहा, तुम्हाला पाहायचे कुठल्या कॉसच्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1/2 येईल. आता मायनस तर नाही आहे आपल्याकडे, ते सर्व आपण जे अँगलच्या व्हॅल्यू पाहिलेले आहेत कॉस, साइन, कॉट, टॅन जे काय असेल ते पॉझिटिव्ह मध्ये व्हॅल्यू होतात. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे cos theta is equal to cos pi by 3 म्हणजे 60 is equal to 1/2. ओके. आता पहा, इथं जे जस्ट आहे ते थीटाची व्हॅल्यू आपण इथे काढली पाय बाय 3, पण हे प्रिन्सिपल सोल्युशन नाही बघा. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे. थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 हे प्रिन्सिपल सोल्युशन नाही. फक्त आपण अलाइड अँगल फॉर्म्युलेमध्ये ही व्हॅल्यू यूज करण्यासाठी व्हॅल्यू काढलेली हा थीटा काढला. ठीक आहे. कारण आपल्या इथं -1/2 आणि ही व्हॅल्यू जी आहे ही cos पाय बाय 3 व्हॅल्यू जी आहे ही +1/2 आहे, म्हणून हे थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 प्रिन्सिपल सोल्युशन नाही. आपल्या अलाइड अँगल फॉर्म्युल्यामध्ये ही थीटाची व्हॅल्यू यूज करण्यासाठी आपण काढली. ठीक आहे. आता अलाइड अँगल जे आहे, अलाइड अँगल फॉर्म्युले ते आपण काढून घेऊया. तुम्हाला सांगितलं होतं तीच प्रोसिजर आहे. cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू cos पाय प्लस थीटा इज इक्वल टू cos 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू. ठीक आहे. आता पहा, याचं cos थीटा आहे ते सर्वांचंच cos थीटा आहे, फक्त पॉझिटिव्ह कुठले आहेत आणि निगेटिव्ह कुठले आहेत ते ऑल सिल्वर टिकर्स तुम्हाला पाहायचे. ठीक आहे. आता हा कुठल्या, हे तर कुठलेही प्रॉब्लेम असू द्या, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, तर हे पहा, हे कुठल्या क्वार्टर मध्ये असते, सेकंड मध्ये असते, हे थर्ड मध्ये असते आणि हे फोर्थ मध्ये असते, फोर्थ क्वार्टर. ठीक आहे. आता पहा, सेकंड मध्ये कॉस कसा असते, निगेटिव्ह, म्हणून निगेटिव्ह.
थर्ड मध्ये कॉस कसा असते निगेटिव्ह, फोर्थ मध्ये कॉस कसा असते पॉझिटिव्ह असते. म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युले जे आहेत ते दोन आहेत. ठीक आहे. बाय अलाइड अँगल फॉर्म्युले दोन आहेत म्हणून क्लिअर फॉर्म मध्ये लिहिले आपण. पहिला आहे कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. ठीक आहे. आणि दुसरा आहे कॉस पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू ठेवून दिली आपण कॉस पाय मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस मायनस कॉस पाय बाय 3. ठीक आहे. इथे कॉस पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस कॉस पाय बाय 3. ठीक आहे. आता त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की 3 मायनस 1 म्हणजे 2 पाय बाय 3 कॉस 2 पाय बाय 3 इज इक्वल टू, आता हे माहिती तुम्हाला कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 हे मायनस साइन आहे मायनस हाफ. ओके. इज इक्वल टू हे मायनस हाफ काय कॉस थिटा आहे कॉस थिटा. ठीक आहे. बरोबर ना. हे मायनस याचा आन्सर जे इथे मायनस आहे मायनस हाफ इज इक्वल टू कॉस थिटा म्हणून इथे लिहिलं. ठीक आहे. आता इथं पहा 3 प्लस 1 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस हाफ इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे पहा तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटल्या. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 2 पाय बाय 3 अँड थिटा इज इक्वल टू 4 पाय बाय 3. आता दोन्ही व्हॅल्यू जे आहेत ते आपण अलाइड अँगल फॉर्म्युला यूज केले. त्याच्यामुळे तुम्ही वाटल्यास व्हेरीफाय करून पहा. हे 0 आणि 2 पायच्या मध्ये. ठीक आहे. असं लिहितो तुम्ही सिन्स 0 इज लेस दॅन 2 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय अँड 0 is less than 4 pi by 3 is less than 2 pi. Therefore, the principal solution of given equation is theta is equal to 2 pi by 3 and theta is equal to 4 pi by 3. व्यवस्थित तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. एक तर तुम्ही दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व करू शकता किंवा 1 बाय 1 या अगोदर सॉल्व करा नंतर हे करा. व्यवस्थित प्रेझेंटेशन असलं पाहिजे. जसं मी इथं सॉल्व केलं तसं तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. ठीक आहे. तरच तुम्हाला मार्क भेटतील. ओके. आता पहा पुन्हा एकदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं याच्या अगोदरचे जे प्लसचे किंवा पॉझिटिव्हचे जे प्रॉब्लेम होते त्यावेळेस आपण थिटा इक्वल टू जी व्हॅल्यू आहे ते सुद्धा आपण काय म्हणायचो प्रिन्सिपल सोल्युशन आहे. पण इथं नाही आहे कारण ही जी व्हॅल्यू आहे पाय बाय 3 ही प्लस आहे 1/2 1/2 ला आहे. ठीक आहे. आपल्याला कशासाठी काढायचं मायनस 1/2 साठी काढायचं म्हणून ही जी व्हॅल्यू काढली आपण थिटाची हे प्रिन्सिपल सोल्युशन नाही आहे. प्रिन्सिपल सोल्युशन हे बाकीचे दोन आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला होमवर्क देतो एक किंवा दोन होमवर्क देतो. तर ते तुम्ही सॉल्व करायचे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे त्याचे आन्सर पाठवायचे. मी तुम्हाला सांगेल बरोबर आहे चुकीचं आहे. असं लक्षात यायचं आहे आमच्या की तुम्ही अभ्यास करणार बघा. कारण आम्ही सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास करायला का नाही यासाठी आम्हाला जे तुम्ही आम्ही जे होमवर्क देतो तर तुम्ही ते आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले पाहिजे. पण एखाद दोन विद्यार्थी काय करतात ते पाठवतात बाकीचे काही रिस्पॉन्स येत नाही. ठीक आहे. तर तसं करू नका. जेणेकरून आम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही अभ्यास करताय. त्यामुळे आम्हाला इंटरेस्ट येईल आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून तुम्हाला अभ्यासासाठी सहाय्य करतो. ठीक आहे. तर आपण स्टॉप करू.